कर्णाकडून काय शिकायचं? सामर्थ्य असूनही पराभव का झाला? महाभारतातील एक असा योद्धा ज्याच्याकडे सगळं होतं, अद्वितीय पराक्रम, असामान्य कौशल्य, सूर्यदेवाचा आशीर्वाद, पण तरीही तो हारला. तो म्हणजे कर्ण. आजचा प्रश्न आहे, कर्ण हारला का? आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण त्याच्यासारखी चूक करत नाही ना? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात तुम्हाला तुमच्याच आयुष्याचं उत्तर सापडेल. कर्ण एक महान योद्धा होता. कर्णाकडे काय नव्हतं? धनुर्विद्येत पारंगत, अपार धैर्य, रणांगणात अजंक्य होता तो, कोणीही हरवू शकत नव्हता. अर्जुनासारख्या योद्ध्याला टक्कर देणारा एकमेव योद्धा म्हणजे कोण होता? कर्ण. पण इतकं असूनही तो का हारला? सर्वात मोठी कमतरता, कर्णाकडं सगळं होतं पण एक गोष्ट नव्हती, स्वतःला योग्य समजण्याची भावना, स्पष्टीकरण. कर्ण सतत स्वतःला कमी समजत होता. मी कोण? माझं कुळ काय? माझा सन्मान कोण करेल? या प्रश्नामध्ये तो अडकून राहिला. जेव्हा माणूस स्वतःलाच कमी समजतो तेव्हा तो जगाकडून मान मागत असतो. सन्मान द्या मला, जगाकडून मागतो. तिथंच तो पराभवाच्या दिशेनं चालू लागतो. दुर्योधनाची साथ का दिली? दुर्योधनानं कर्णाला सन्मान दिला. लक्षात घ्या, दुर्योधनानं त्याला सन्मान दिला, राज्य दिलं, ओळख दिली, आणि कर्ण त्याच्याशी बांधला गेला. पण इथंच चूक झाली. सन्मानासाठी चुकीच्या बाजूला उभं राहणं कर्णाला माहीत होतं. धर्म कोणाच्या बाजूला आहे, पण त्यानं कृतज्ञतेतून निर्णय घेतला, सत्यातून नाही. कर्णाची मानसिकता काय होती माहिती आहे का? कर्ण सतत स्वतःच्या ओळखीबद्दल असुरक्षित होता. लोक मला स्वीकारतील का? माझा सन्मान करतील का? आणि हाच न्यूनगंड त्याला चुकीच्या दिशेने घेऊन गेला. तुम्हाला उदाहरण देऊन सांगायचं झालं तर आजही आपण काय करतो? लोकांनी आपल्याला मान द्यावा यासाठी आपण त्यांच्या मागे फिरतो, त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतो. हीच लाचारी आहे. किंवा आपल्याला काय हवं आहे त्यासाठी आपण एखाद्याची चाटायला बघतो, तर याला लाचारीच म्हणावं लागेल. आपली चूक कुठे आहे माहिती आहे का? आपण सतत अपेक्षा ठेवतो लोकांनी मला मान द्यावा, समाजानं मला स्वीकारावं, पण आपण स्वतः विचार करतो का? मी स्वतःला मान देतो का? मी स्वतःला सिद्ध केलं आहे का? सन्मान मागून मिळत नाही, सन्मान कमवावा लागतो. योग्य दृष्टिकोन काय असावा? स्वतःला कमी समजणं बंद करा, दुसऱ्याकडून मान मागणं बंद करा. काय करावं लागेल? स्वतःवरती काम करा, समाजासाठी काहीतरी करा, आपल्या कर्तृत्वानं ओळख निर्माण करा. उदाहरण देऊन सांगतो, जर तुम्ही लोकांसाठी काही चांगलं करत असाल ना, लोक तुम्हाला आपोआप सन्मान देतील. स्वाभिमानी लाचारी कशाचे? जो सतत दुसऱ्याकडून मान मागतो तो गुलाम असतो, आणि गुलाम स्वतःचा सन्मान करतो ना, तो स्वाभिमानी बनतो. स्वाभिमान म्हणजे काय? चुकीच्या गोष्टीला नाही म्हणण्याची ताकद, योग्य गोष्टीसाठी उभं राहण्याची हिंमत. कर्ण आपल्याला काय शिकवतो? क्षमता असूनही चुकीचे निर्णय घेतले आणि शेवटी पराभव पत्करावा लागला. तुम्ही कर्णासारखे बनणार का? की त्याच्याकडून काहीच शिकणार नाही? अंतिम सत्य, स्वतःला कमी समजणं ही सर्वात मोठी हार आहे, आणि स्वाभिमान हीच सर्वात मोठी जिंक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.